आमच्या बिना आवाजाच्या फॉर्च्युनरचा खराब रस्त्यामुळे चालू रनिंगला शॉक अब्सर्व्हर मोडला. त्यामुळे आमचं सरकार चालू रनिंग मध्ये गाडीवरनं हातावच पडलं. म्हणून आम्ही डायरेक्ट पोहोचलो कैलासवासी आनंदा नायकवडी यांच्या यशवंत हॉस्पिटलमध्ये. पहिला आम्हाला बघा हातपाय फ्रॅक्चर झाले की कराडला जाण्याशिवाय काय पर्यायच नव्हता. पण डॉक्टरांचा मुलगा अजय नायकवडी यांनी चरणात हाडांचा हॉस्पिटल चालू केलंय की नाही, त्यामुळे लय बरं झालंय. मग डॉक्टरांनी आल्या सरकारांचा हात कुठं दुखतोय ते चेक केलं आणि एक्सरा काढून सांगितलं की हे एक मधलं बोट फ्रॅक्चर झालंय. डॉक्टर साहेब म्हणलं तर सरकार चला आता महिनाभर आराम करा, हाताला प्लॅस्टर करायला लागणार. मग आता प्लॅस्टर करून झाल्यावर कुठं कुठं फ्रॅक्चर आहे की नाही तिथे थोडंफार स्ट्रेचिंग करून घेतलं. हा आता कुठं बघा चेहऱ्यावर स्माईल आली. तिथनं मग आमच्या सरकारने घरी सोडलं आणि मला जायचं तर आमच्या नवीन घराची फरशी वॉशिंग करायला. आमचं लाडकं मित्र कराडचं कृष्णा ब्लॉगर हे घराचं बांधकाम आणि बिल्डिंगची कामं स्वतः करतात. त्यामुळे ते म्हणलं तर तुम्हाला मी तुमच्या घराचं फरशीचा ऍसिड वॉश करणार मी परफेक्ट करून देतो. हे असं फरशी कुठं कुठं सिमेंट पडले की नाही तिथे सगळीकडे असं ऍसिड ओतून घ्या आणि मग 10 मिनिटं ऍसिड फरशीवर मरून द्यायचं, डायरेक्ट प्लेन पत्र्यानं घासायला चालू करायचं. मग आता वरच्या आणि खालच्या फरशीवर ऍसिड वॉश करून झालं, पाणी ओतून असं धुवून घेतलं. आता ही आहे बघा वरल्या स्लॅबवरली फरशी, ही बघा कशी चकचकीत साफ झाल्या. आणि ही आहे बघा खायल्या गळ्यातली फरशी, ही अशीच चकचकीत साफ झाल्या. आणि ह्या आहेत बघा आपल्या कराडचं कृष्णा ब्लॉगर. त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या इंस्टाग्रामवरले व्हिडिओ एवढ्या भारी आहेत का नाही, त्यांचे व्हिडिओ बघून तुम्ही त्यांच्या पेजला लगेच फॉलो करणार.